श्रेयस अय्यर आणि श्रेयस अय्यर. आज चर्चा फक्त भावाची आहे आणि का बरं नाही होणार? कारण त्याने कामच असं केलं की चर्चा तर होणारच. पंजाब किंग्स जी मागच्या 10 वर्षामध्ये प्लेऑफमध्ये कधीच पोहोचली नव्हती, IPLची सगळ्यात खराब टीम मानली जात होती, ते नेहमी बॉटमला असायचे, ती पंजाब किंग्स आज टॉप 1मध्ये पोहोचली आहे. लीग मॅचेस संपल्यानंतर टॉप 2मध्ये पंजाब किंग्स पोहोचलेली आहे. आणि त्या टीमचा कॅप्टन कोण? श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सला 10 वर्षानंतर प्लेऑफ्समध्ये पोहोचवलेलं आहे. आणि यासोबतच श्रेयस अय्यरने एक नवीन रेकॉर्ड जो आहे, नवीन IPLचा रेकॉर्ड ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या नावावर केलेला आहे. श्रेयस अय्यर हा पहिला कॅप्टन ठरलेला आहे ज्याने वेगवेगळ्या 3 टीमला, IPLमधल्या वेगवेगळ्या 3 टीमला श्रेयस अय्यरने प्लेऑफ्समध्ये पोहोचवलेलं आहे. 2020मध्ये श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटलचा कॅप्टन होता, तेव्हा दिल्ली कॅपिटल फायनलमध्ये पोहोचली होती. 2024मध्ये KKRचा कॅप्टन होता, तेव्हा KKRने IPLची ट्रॉफी जिंकली. आणि आज 2025 पंजाब किंग्स 11 10 वर्षानंतर प्लेऑफ्समध्ये पोहोचलेली आहे. अशा 3 वेगवेगळ्या टीमला श्रेयस अय्यरने कॅप्टन म्हणून प्लेऑफ्समध्ये पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धोनी आणि रोहित नंतर श्रेयस अय्यरच एक ग्रेट लीडर म्हणून पुढे जाईल का? पण एवढं सगळं असूनही श्रेयस अय्यरला खरंच आतापर्यंत क्रेडिट मिळालेलं आहे का? आपण ते क्रेडिट जे त्याला मिळायला पाहिजे होतं ते क्रेडिट त्याला आपण दिलं का? 2020मध्ये श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहोचवलं, पण 2021मध्ये कॅप्टन ऋषभ पंत झाला आणि 2022ला तर त्यांनी दिल्ली सोडलं. दिल्लीने श्रेयस अय्यरला रिटर्नही केलं नाही. 2024 KKRने IPL ट्रॉफी जिंकली, कॅप्टन होता श्रेयस अय्यर, पण क्रेडिट सगळं गौतम गंभीरला मिळालं. आणि श्रेयस अय्यरला KKRने 2025मध्ये रिटर्न पण केलं नाही, त्याला जाऊ दिलं. तर टेस्ट टीममध्ये जी टेस्ट टीम आता सिलेक्ट झालेली आहे, त्या टेस्ट टीममध्ये श्रेयस अय्यरला घेतलेलं सुद्धा नाही. आणि का बरं नाही घेतलं काही लक्षात आलेलं नाही, कुणालाही ते कळलेलं नाही. कारण त्याचा डोमेस्टिकचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला होता, तरीही टेस्ट टीममध्ये श्रेयस अय्यरला घेतलेलं नाही. श्रेयस अय्यरला आपण कधीच जे क्रेडिट त्याला मिळालं होतं ते कधीच त्याला क्रेडिट दिलं नाही. पण यावर्षी 2025मध्ये जेव्हा तो पंजाबमध्ये गेला आहे, तर असं दिसतं की त्याला ते क्रेडिट मिळत आहे. कारण आता पंजाबचा जो कोच आहे ते रिकी पॉन्टिंग आहे, आणि रिकी पॉन्टिंग फॉरेन कोच आहे, त्याच्यामुळे फॉरेन कोचला आपण तितकं क्रेडिट स्वतःहून देणार नाही. त्याच्यामुळे जे क्रेडिट श्रेयस अय्यरला मिळायला पाहिजे ते क्रेडिट त्याला पंजाबमध्ये मिळत आहे. मित्रांनो, तुम्हीही जर सोशल मीडियावर पोस्ट करत असाल तर श्रेयस अय्यरसाठी एक पोस्ट नक्की करा, कारण आपण त्याला जे क्रेडिट त्याला मिळायला पाहिजे हे आपण त्याला दिलंच पाहिजे.